काम म्हणजे केवळ लैंगिक सुख नाही, तर संभोगातील सर्व संवेदना आणि भावनांनी अनुभवलेला आनंद. गुलाबाचा सुगंध, चांगले तयार केलेले अन्न, त्वचेला रेशमाचा स्पर्श, संगीत, एका महान गायकाचा आवाज, वसंत ऋतूचा आनंद, हे सर्व कामा अंतर्गत येतात. वात्स्यायनाचा उद्देश स्त्री पुरुष यांच्यातील संपूर्ण संबंध स्पष्ट करणे हा होता. महर्षी वात्स्यायनांनी हे भागांमध्ये विभागले आहे, ज्यामध्ये एकूण 36 अध्याय आणि 1250 श्लोक लिहिले आहेत. थोडक्यात सांगतो. पहिल्या भागात प्रेम आणि जवळीक याबद्दल सांगितले आहे. याशिवाय स्त्री पुरुष प्रेमाचा अर्थ आणि त्याचे वर्गीकरण करून स्पष्टीकरण दिले आहे. दुसऱ्या भागात लैंगिक क्रिया स्पष्ट केल्या आहेत. यामध्ये 10 प्रकरणांचा समावेश करण्यात आला असून त्यात स्त्री पुरुषांच्या लैंगिक इच्छा, मिठी मारण्याच्या पद्धती, चुंबन, नखांचा वापर, जोडीदाराच्या शरीरावर दाताने खुणा करणे, सहवासाच्या वेळी महिलांना होणारा त्रास, महिलांशी सौम्य वागणूक, सहवास सुरू करण्याचा मार्ग आणि त्याचे अंतिम टप्पे स्पष्ट केले आहेत. तिसरा भाग पत्नीबद्दल आहे. या भागात 5 प्रकरणे लिहिण्यात आली आहेत, ज्यामध्ये पुरुषांना लग्नासंबंधी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. त्यात सोबत स्त्रीला लग्नासाठी तयार करण्याचा विषयही सांगण्यात आला आहे. चौथ्या भागात पत्नीचे आचरण आहे. या भागात 2 प्रकरणे आहेत. हा भाग बायकांचे आचरण आणि वागणूक पूर्णपणे स्पष्ट करतो. 5व्या भागात इतर लोकांच्या बायकांबद्दल. या भागात 6 प्रकरणे आहेत. यामध्ये विविध राजांचं इतर लोकांच्या बायकांकडे आकर्षित होणे त्याबद्दल सांगितलंय. 6व्या भागात वेश्यांबद्दल आहे. या भागात 6 अध्याय आहेत, जे पैसे मिळवण्यासाठी स्त्रिया पुरुषांशी प्रेम कसे करतात हे सांगतात. यासह या भागात 2 प्रकरणे आहेत. संमोहनबद्दल. त्यामध्ये एखाद्याला आपल्याकडे आकर्षित करण्याची प्रक्रिया सांगितली आहे. काम आसन म्हणजे काय आणि आपल्या जीवनात त्याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा.